नमस्कार दादा. नमस्कार. मला तुमचं पूर्ण नाव, गाव, तालुका आणि जिल्हा सांगा. माझं नाव वेदांत शरद शिरोळे, राहणार नांदूर खंदारमाळ गारगाव, हं. तालुका संगमनेर, जिल्हा अहिल्यानगर. हां, तर दादा आज आपण आपल्या या कांद्याच्या प्लॉटमध्ये आलोय बरोबर? हो. तर मला सांगा दादा, आपला हा जो कांद्याचा प्लॉट आहे, हा साधारणतः किती दिवसाचा प्लॉट झालेला आहे दादा? दादा हा 2 महिन्याचा प्लॉट झालेला आहे. हां, म्हणजे 2 महिन्याचा कांद्याचा प्लॉट आता कंप्लीट झाला आहे बरोबर? हो. तर कांदा या पिकासाठी तुम्ही यावर्षी थोडासा बदल करून आपली जी ऑर्गॅनिक कार्बनयुक्त दाणेदार खतं आहेत, त्याच्यामध्ये कांदा स्पेशल, गोदावरी, सिलिकॉन, पीडीएम पोटॅश, प्रोम आणि कृषी मॅक्स हे तुम्ही काय केलेलं आहे, ज्या पिरियडला आपण अमोनीचा डोस देतो कांद्याला, हो. त्या पिरियडला तुम्ही काय केले, आपली जी ऑर्गॅनिक कार्बनयुक्त दाणेदार खतं खाली टाकली कांद्याला बरोबर? हो. तर मला एक सांगा दादा, ज्या पिरियडला आपली ऑर्गॅनिक कार्बनयुक्त दाणेदार खतं तुम्ही जी कांद्यासाठी वापरली, तर दादा तुम्हाला याचे काय काय रिझल्ट जाणवले? चांगले रिझल्ट आले. मुळी म्हणजे आपला जसं काय कांदा चांगला फुगतो वगैरे, मुळी मुळी राहते टिकून. हां, परत हिरवा जो हिरवेगारपणा बरोबर. हिरवेगारपणा आहे तो हां. टिकून राहतो. आता जर प्रत्यक्षात पाहिलं ना दादा, तुमच्या हातात जो कांदा आहे आता, आता कांदा 2 महिन्याचा झालेला आहे ना, आता म्हणजे फुगायला सुरुवात झालेली बरोबर? हो. आणि महत्त्वाचं काय आहे का कांद्याचे कुठे कोणत्या प्रकारचे असे लूज पात नाही, कडकपणा नाही पातामध्ये बरोबर? आणि बरोबर. काळोखी पण टिकून आहे बरोबर? हो. आता प्रत्यक्षात पाहिलं ना एकदम एकसारखा प्लॉट आहे. आता जर झूम करून पाहिलं तर याच्यावरती एक तुमचा कांद्याचा प्लॉट आहे ना? हो, वरचा एक आणि हा हां, एक. आणि आता परत तुम्ही खतं मागितलेले ते लेट कांदा लावलेले. हो. मग तर त्या कांद्यासाठी परत खतं मागितलीत ना? हो, त्याला आंबवून द्यायची परत. हां, म्हणजे तेव्हा आंबोलीला आता परत टाकणार. ते तुम्ही ती खतं टाकणार आहे बरोबर? हो. तर याच्या आधी तुम्ही कोणकोणत्या पिकांसाठी वापर केला होता दादा? त्याच्या अगोदर गवार, हां, टोमॅटो हां. आणि चवळी. हां, म्हणजे मागच्या वर्षी तुमची गवार, टोमॅटो आणि चवळी या पिकांसाठी सुद्धा तुम्ही आपली जी ऑर्गॅनिक कार्बनयुक्त दाणेदार खतच वापरली बरोबर? हो. तर मला एक सांगा, आपली जी ऑर्गॅनिक कार्बनयुक्त दाणेदार खतं आहेत, ही वापरून तुम्ही समाधानी आहात? हो. इतर शेतकऱ्यांना तुमचं जे आपली ऑर्गॅनिक कार्बनयुक्त दाणेदार खतं आहेत, त्याबद्दल काय सल्ला असेल? तुम्ही हे ऑर्गॅनिक कार्बन जे खतं आहे ना, हां, ते खरंच वापरून पहा. कारण की मला याचा खूप सारा रिझल्ट आणि माझी जे दुसरे जे खतं आहे हां. त्यांच्यापेक्षा याचा रिझल्ट हां. मला 100% वाटलेला आहे. हां, म्हणजे तुम्ही प्रत्यक्षात वापरलेला आणि अनुभव घेतलेला आहे बरोबर? हो, बरोबर. धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल.